नमस्कार. आज आपण पाहणार आहेत पाडवा स्पेशल पुरणपोळीसोबतची आमटी. त्याच्यासाठी हा घेतलेला आहे कट, त्याच्यानंतर चिंचेचा कोळ, भाजलेलं खोबरं आणि त्याच्यासोबत 2 कांदे भाजून घ्यायचे आहेत. आता हे सर्व साहित्य म्हणजेच भाजलेलं खोबरं, कोथिंबीर, भाजलेले कांदे, तसेच दालचिनी, लवंग, काळी मिरी, थोडेसे धने आणि लवंगा, या सर्व वस्तू, त्याच्यासोबतच जिरे पण आपल्याला टाकायचे आहेत. या सर्व वस्तू मिक्सरमध्ये टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरीकडे कढई तापायला ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी टाकायची आहे. मोहरी आणि जिरे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे साहित्य वाटून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते टाकून ते चांगल्या प्रकारे फ्राय होऊ द्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे लाल तिखट, थोडासा मसाला, हळद आणि चवीपुरते मीठ आणि त्याबरोबरच थोडंसं हिंग टाकून परत ते मिश्रण चांगलं व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे. चिंचेचा कोळ घालून परत ते मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता ते मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला जो डाळ शिजवून घेतलेला जो कट होता डाळीचा तो टाकायचा आहे आणि त्याच्यासोबतच थोडंसं चवीप्रमाणे पुरण प्रत्येकाच्या आवडीनुसार. अशा प्रकारे याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की ही कढी किंवा आमटी मस्त लागते.